नमस्कार, सियाक रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण उपवासाची चिलीमिली बनवणार आहे। आपण चिलीमिली बनवणार आहे तर एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे आणि पटकन होईल अशी ही चिलीमिली आहे आणि पौष्टिकही होईल, कारण फक्त शाबू आणि भगर हे काही पौष्टिक नाही, तर त्याच्या व्यतिरिक्त आपण त्याच्यामध्ये अजून काही ऍड केलं तर एकदम पौष्टिक पदार्थ आणि खायलाही चांगले चटपटीत असे पदार्थ होतील। चिलीमिलीसाठी लागणारे साहित्य बघूया आपण 1 वाटी शाबू आणि भगरचं मिक्स पीठ घेतले, 1 वाटी घेतले। हे रताळे घेतलेत उकडून आणि ते पुरणाची चाळणीमधून असं बारीक करून घेतले, जसं आपण पुरण करून घेतो तसे ते करून घेतले, म्हणजे त्याच्यामध्ये केसर वगैरे असतील त्याची साल तर ते निघून जाते। तर हे आपण 1 वाटी घेतले उकडलेले रताळे आहेत आणि हा उकडलेला बटाटा आहे तो हे आपण असंच बारीक करून घेतलाय, उकडून साल काढून याच पुरणाच्या चाळणीने आपण असं मॅश करून घेतलंय। हे मीठ आहे, हे लाल तिखट, तेल आणि पाणी आपण आवश्यकतेनुसार वापरणार आहे। जर आपल्याला लागलंच तर पाणी वापरणार आहे, नाही लागलं तर आपण वापरणार नाही। आपण असं एक ताट घेतले, बघा मोठं पाळ घेतले, असं याच्यामध्ये हे पीठ घालणार आहे आणि त्याच्यावरती हे आपण किसून बारीक करून जे घेतलेले मॅश करून रताळी ते आणि हा बटाटा याच्यावरतीच घालायचा आहे आणि याच्यावरती आपण अर्धा चमचा मीठ घालतोय आणि 1 चमचा लाल तिखट। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। हे असं मिक्स करून घेऊन आपण हे मळून घ्यायचंय। असं मिक्स करून घेऊया। पण जसं कणिक मळतो तसं हे मळून घ्यायचंय। जास्तच कोरडं वाटलं तर आपण थोडंसं पाणी वापरणार, नाही कोरडं वाटलं तर आहे या रताळीच्या आणि बटाट्याच्या ओलाव्याने ते जर पीठ व्यवस्थित झालं तर आपण पाणी अजिबात वापरणार नाही। बघा आपले व्यवस्थित पीठ मिक्स झाले, हे बघा असा गोळा झालाय। आपण ह्याच्यामध्ये 1 थेंब ही पाणी वापरलेलं नाही। हे बघा एकदम मस्त असं पीठ झालंय आपलं। हे आपल्याला असंच हवंय, पाणी लागत नाही, अजिबात पाण्याचा वापर करू नका। तर हे असं आपल्याला पीठ हवंय। हे पीठ आपलं तयार झालंय। हे बघा मी चकली करायचा साचा घेतलाय, या साच्याला मी तेल लावून घेणार आहे। हे बघ इथे चिपळी आहे, ही चिपळी याच्यामध्ये टाकायची आणि यालाही असं तेल लावून घ्यायचंय आणि ह्या साच्यालाही तेल लावून घेणार आहे। हे बघा ह्या साच्याला तेल लावून झालंय, ते साचा असं बसवून घ्यायचं। बघा आता या साच्यामध्ये आपण हे पीठ भरून घेणार आहे, जेवढं याच्यामध्ये बसतं तेवढं भरून घ्यायचंय। हे बघा असं पीठ तोडून याच्यामध्ये व्यवस्थित असं भरून घ्यायचंय, दाबून भरायचं। असं भरून घ्यायचंय आणि असंही सोऱ्या असं बंद करून घ्यायचंय। बघा मी कट्ट्यावर असा पेपर हातरून घेतलाय,
तुम्हाला प्लास्टिकचा कागद घ्यायचा असेल तर प्लास्टिकचा कागद घ्या किंवा एखाद्या भांड्यामध्ये हे बघा हे असं सोऱ्यात आपण भरलेलं आहे ह्या साशामध्ये. आता ह्याच्या आपण गोल असं चकल्या न पाडता आपण असा आकार द्यायचे, असं उभे लांब असे पाडून घ्यायचे. हे बघा असं सरळ पाडून घ्यायचं. आपण अशी चिलीमिली करणार आहे. त्याला गोल असा चकलीसारखा आकार द्यायचा नाही, आहे असं सरळच ठेवायचंय. हे बघा अशा उभ्या पट्ट्या पाडून घ्यायचे. एकदम मस्त असं पीठ झालंय आपलं, अजिबात तुटत नाही. बघा हे असं झालंय. आता आपण तेल गरम करायला ठेवूया. आपण गॅस चालू करून घेऊया. गॅस मोठाच ठेवायचा आणि त्याच्यावरती कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये तेल घालायचंय. जेवढं तुमचं तळण असेल तेवढं तुम्ही तेल घाला. हे तेल कडकडीत गरम होऊ द्यायचे. आपण बघूया आपलं तेल गरम झाले का. या तेलामध्ये आपण थोडंसं पीठ टाकून बघूया. बघा आपलं तेल गरम झालंय. बघा तेलात टाकलं की बुडबुडे आल्या आणि हे चिकटून बसलं नाही, लगेच वरती आले. तर हे आपलं टेम्परेचर तेलाचं बरोबर आहे. आपण याच्यामध्ये चिलीमिली सोडून घेऊया. जर फार मोठे असतील तुकडे चिलीमिलीचे तर असे छोटे छोटे कट करून घ्या. जेवढे तेलात मावतील तेवढे सोडा. जास्त मोठे असतील तर असे याचे दोन दोन तुकडे असे केले तर चालतील, म्हणजे तळताना तुम्हाला अजिबात त्रास होणार नाही. ते बघा जेवढे तेलात बसतील तेवढे छोटेसे तुकडे करा. आपण गॅस फास्ट ठेवलाय. आपण हलवून घेऊया. एकदा तेल कडकडीत तापलं की मध्यम गॅस करायचा. जास्त छोटाही ठेवायचा नाही, जास्त मोठाही ठेवायचा नाही, कारण जास्त फास्ट ठेवला तर वरून करपेल आणि आतून कच्चे राहील. मध्यम गॅस ठेवायचा आहे, ना मोठा ना छोटा, कारण तेल एकदा कडकडीत तापलं की नंतर थंड होत नाही लवकर. मध्यम गॅसवरच करायचं. बघा आपण काढून घेऊया. बघा असं भाजले. राहिलेले आपण चिलीमिली असेच अजून तळून घेऊया. हे बघा आपली सगळी चिलीमिली करून तयार आहे. तुम्हाला दाखवते. हे बघा किती मस्त झाली. जे बाहेरून आपण विकत आणतो त्यांच्याकडचे साचे वेगळे असतात. आपण चकलीच्या साच्यातून केली त्यामुळे एकदम असे काटे काटे आल्यासारखे दिसते. त्यांचा साचा वेगळा असतो, पण खायला एकदम छान अशी ही चिलीमिली झाली. खूप छान लागते ही चिलीमिली. तुम्ही घरी नक्की करून बघा. एकदम छान आणि टेस्टी लागते
आणि तुम्ही छोट्याशा भूकेसाठी कधीही खाऊ शकता आणि एकदम मऊ अशी झाली आहे। हे बघा छान झाली आहे। चिली मिली तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही हा व्हिडिओ आमचा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।